गुड इव्हनिंग गाईज. सो CMA म्हणजे काय असते याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर त्या अगोदर पहिल्यांदा माझी इंट्रोडक्शन. तर मी CMA सोहम कवडे. मी ऑल इंडिया सेकंड रँक आहे CMA फायनलमध्ये 2014ला. ऑल इंडिया 11th रँक आहे CMA इंटर. त्यानंतर 7 years ऑफ इंडस्ट्री एक्सपिरियन्स आहे बजेटिंग, कॉस्टिंग, अकाउंट्स, फिनान्समध्ये. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी, त्यानंतर डॉक्टर रेड्डीज ही जी फार्मा कंपनी आहे त्यामध्ये प्लॅन्ट फिनान्स हेड होतो विशाखापट्टणमला. त्यानंतर 3+ years ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स अँड रिसोर्स पर्सन आहे CMA CA साठी. सो CMA म्हणजे काय, तर इट इज अ ग्लोबल कोर्स बेसिकली. CMA तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब देऊ शकतोय, तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये भरपूर डिमांड आहे, PSU, MNC, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, BFSI, बँकिंग, फिनान्स सेक्टरमध्ये. ग्लोबल स्कोप आहे. CMA इंडियन कोर्स नाही फक्त, ग्लोबली पण सगळीकडे तो गल्फ एरियामध्ये, दुबई, अबुधाबीमध्ये बरेच तुम्हाला CMA मिळतील. ठीक आहे. CFO बनू शकताय तुम्ही, कॉस्ट अनालिस्ट बनू शकताय, प्लॅन फायनान्स हेड बनू शकताय, इंटरनल ऑडिटर बनू शकताय, किंवा स्वतःचं प्रॅक्टिस पण करू शकताय, एंटरप्रिनरशिप पण करू शकताय. तर CMA सिलेबस सध्या 2022चा चालू आहे. तर CMA ची हिस्ट्री थोडक्यात म्हणजे काय, ही कुठली प्रायव्हेट कोर्स नाही आहे. तर द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया, किंवा कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऍक्ट 1959 पास केला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं, पार्लमेंटनं, आणि त्या अंडर ही बॉडी आली. त्यामुळे हा गव्हर्नमेंटचा कोर्स आहे, म्हणजे ही कुठली प्रायव्हेट बॉडी कंडक्ट करत नाही. गव्हर्नमेंटची एक बॉडी आहे, ICMA आहे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, ही कंडक्ट करते. त्यानंतर ही लार्जेस्ट CMA ची बॉडी आहे आशिया खंडातली, सेकंड लार्जेस्ट आहे CMA ची, जगातली दुसरी. ठीक आहे, म्हणजेच इंटरनॅशनल प्रेझेन्स आहे. तर या सगळ्या ठिकाणी, या सगळ्या देशांमध्ये, गल्फमध्ये, युरोपमध्ये, US मध्ये, सिंगापूर, इंडिया, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला CMA चे मेंबर्स काम करताना दिसतील, इंडियाचे CMA चे. त्यानंतर कॉस्ट, टॅक्सेशन, ऑडिटिंग, फिनान्शियल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट अकाउंटिंग, अकाउंटिंग, इंटरनल ऑडिटिंग, या सगळ्या एरियामध्ये तुम्हाला CMA काम करता येईल. CMA म्हणजे फक्त कॉस्टिंगमध्ये काम करायचं, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करायचं असं नाही. आता मी CMA असलो तरी माझं करिअर जे पूर्ण आहे ते अकाउंटिंगमध्ये झाले, आणि त्यानंतर मग फिनान्स आणि कॉस्टिंगमध्ये झाले. ठीक आहे. तर CMA ही डिग्री तुम्ही झाला म्हणजे CMA फाउंडेशन, इंटर, फायनल 3 लेवल्स आहेत. तुम्ही जर थर्ड इयरला किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या इयरला असला, एनी ग्रॅज्युएट, तर तुम्हाला CMA इंटरला ॲडमिशन मिळते. तर तुम्ही CMA इंटर झाला म्हणजे ग्रॅज्युएट झाला, CMA फायनल झाला म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट झाला. ठीक आहे. हे तुम्हाला फक्त इंडियामध्ये नाही, तर युनायटेड किंगडममध्ये आणि गल्फ एरियामध्ये पण तुम्हाला हे रिकग्निशन आहे. तर CMA कोर्समध्ये 3 टप्पे सांगितले तुम्हाला. फाउंडेशन, 10वी झाल्यानंतर फाउंडेशनला ऍडमिशन घेता येते. 12वी झाल्या झाल्या तुम्हाला परीक्षा देता येईल. आता बऱ्याच जणांची 12वी झालेली आहे, तर त्यांना आत्ता जर ऍडमिशन घेतलं तर डिसेंबरची एक्झाम देता येईल, जर आधी ऍडमिशन घेतलं असलं तर जूनची एक्झाम देता येईल. इंटरमिजिएट, फाउंडेशन पास झाला किंवा कुठल्या पण वर्षाच्या शेवटच्या इयरला असला, तुम्ही इंजिनिअरिंगच्या किंवा BCom जे पण आहे त्या शेवटच्या इयरला असला तर इंटरमिजिएटला तुम्हाला ऍडमिशन देता येईल, आणि फायनल इंटरमिजिएट झाल्यानंतर तुम्हाला घेता येईल. तर फाउंडेशनमध्ये लॉ, कॉस्ट अकाउंटिंग, फिनान्शियल अकाउंटिंग, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स, हे सगळे विषय आहेत. आता मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स बघून घाबरण्याचं काही कारण नाही, कारण हे अवघडवालं मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स नाही आहे. स्टॅटिस्टिक्सचा भाग जास्त आहे. तुम्हाला फक्त अकाउंटिंग आलं की तुम्हाला हे मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स जमू शकेल. त्यानंतर इंटरमिडिएटला मग तुमचे कॉस्टिंग, टॅक्सेशन, अकाउंट्स, लॉ, ठीक आहे, हे सगळे विषय आहेत. मग हे विषय जरी तुम्हाला नवीन असले तरी ते डुएबल आहेत, म्हणजे तुम्ही मेहनत घेण्याची तयारी ठेवली तर ते तुम्हाला सगळं येऊ शकते. हे काय रॉकेट सायन्स नाही. CA पेक्षा थोडासा इझी कोर्स येतो CMA, पण हे लक्षात घ्या की अपॉर्च्युनिटीज त्याला जवळपास CA एवढ्याच आहेत. ठीक आहे. त्यामुळे त्याला आपण पॉझिटिव्हली बघायला पाहिजे. तुम्ही CMA जर केलं तर प्रायव्हेट, गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतील, प्रॅक्टिस करता येईल, स्टार्टअप करता येईल. CMA कॅम्पस प्लेसमेंट बद्दल जर बोलायचं झालं तर ऑन अन ॲव्हरेज 12 लाखाचं पॅकेज आहे. हे 2025च्या फिगर्स आहेत. ठीक आहे. आणि हायेस्ट पॅकेज तुमचं 36 लाख आहे. तर हे बघा, 36 लाखचं जे पॅकेज होतं April 25चं, ते ट्रायडेंट नावाची कंपनी आहे त्यांनी दिलेलं. त्यानंतर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने 26 लाखचं पॅकेज दिलेलं. तर असं करत करत बरेच कंपनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये येतात. या सगळ्या त्या कंपन्या आहेत ज्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये असतात. या तुम्ही बघितलं असेल, इंडियन ऑइल, कोल इंडिया, सेबी, भेल, बँक्स आहेत बऱ्याच, कोटक, बंधन, HDFC, त्यानंतर IT कंपन्या, ABB, फिलिप्स, सिप्ला, ACC, सिॲट,
ठीक आहे. तर हे सगळ्या ठिकाणी तुम्हाला सीएमए दिसतील. फक्त सीएमए असे गल्ली गल्ली त्यांचे बोर्ड का नसतात, कारण सीएमएची संख्या कमी आहे. 1 लाखच सीएमए देशामध्ये आहेत. सीए त्या मानानं जास्त आहेत, 5.5 लाख सीए आहेत. ठीक आहे. आणि सीएमए दर अटेम्प्टला होतात पण कमी. सीएमए 1300-1500 असे दर अटेम्प्टला होतात. वर्षातून 2 अटेम्प्ट आहेत. सीए मात्र दर अटेम्प्टला 12 ते 15 हजार होतात आणि वर्षातून 3 अटेम्प्ट आहेत. तर एका प्रकारे तुम्ही जर डिमांड सप्लाय इक्वेशन जरी कन्सिडर केलं, की जसं एखाद्या गोष्टीची सप्लाय वाढली की त्याची प्राइस आपोआप कमी येते, तसं इंजिनियर्स वगैरे हे लोक आहेत, खूप हुशार लोक असतात, पण सप्लाय खूप जास्त झाल्यामुळे प्राइस कमी आली. तर सीएमएची ही सप्लाय जी आहे ती अतिशय कमी आहे. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. घरामध्ये आता आपण बघतोय की प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांना कॉल केलं तरी ते अवेलेबल नसतात. त्यांना सारखं सारखं कॉल करून बोलून घ्यायला लागते. का? तर सप्लाय कमी आहे. तर सीएमए हायली स्किल्ड पण आहे आणि सप्लाय पण त्याची बाकी कोर्सेसच्या मानानं कमी आहे. ही त्याची जमेची बाजू आहे. आता काय काय पॅकेजेस आणि जॉब्स बघूया. आता हे बघा, इथं एक तुम्हाला सीए किंवा सीएमए पाहिजे होता. म्हणजे याच्यावरून काय कळतं की फायनान्समध्ये तुम्हाला आयदर सीए किंवा सीएमए क्वालिफाईड माणूस चालतोय. सीए सगळ्यांना माहित नाही, सीएमए माहित नाही. ठीक आहे. त्यामुळे न मळलेली वाट आहे, पण चांगली वाट आहे. 15 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि 1.5 ते 2.25 करोडचं पॅकेज होतं. ठीक आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होणं गरजेचं होतं, पण 1.5 ते 2.25 करोड पॅकेज होतं सीए किंवा सीएमए. मग आता एवढं पॅकेज जर सीएमएला मिळू शकते, ठीक आहे, म्हणजे सीएच्या इक्वल फुटिंगवरच आहे, तर अजून काय असतं करिअर म्हणजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे ना आपण. तर इथं बघा, सीए किंवा आयसीडब्ल्यू फायनल पास हे महाजेनको आपली जी महाराष्ट्राची कंपनी आहे त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आलेली फिनान्स पोस्टसाठी. तर सीए आयसीडब्ल्यू ए, सीए किंवा आयसीडब्ल्यू ए, सीए किंवा म्हणजे वेगळ्या वेगळ्या एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला आयदर सीए पाहिजे किंवा आयसीडब्ल्यू पाहिजे. आयसीडब्ल्यू ए म्हणजे सीएमए. आधीचं नाव त्याचं आयसीडब्ल्यू होतं, आता त्याचं नाव सीएमए झाले. सो इंटर सीए किंवा आयसीडब्ल्यू ए और एमबीए फिनान्स ही पण एक पोस्ट होती. म्हणजे इंटर सीए किंवा आयसीडब्ल्यू, इंटर सीएमए जरी झाला तरी तुम्हाला जॉब मिळतोय. आता यांनी बघा इथं वर कुठंच एमबीए फिनान्स किंवा एमकॉमला घेतलेलं नाही, फक्त खाली इंटर सीएमए शी त्याला इक्वेट केलेलं आहे एमबीएला. मग तुम्ही सगळेजण भरपूर पैसे खर्च करून एमबीए करताय, पण त्याची लेवल जी आहे ती सीएमए इंटर एवढी आहे इंडस्ट्रीच्या हिशोबानं. आणि त्यामध्ये पण सीएमए इंटरला 1 इयर रिलेव्हंट एक्सपिरियन्स पाहिजे, पण एमबीए फिनान्स असला तर त्याला मात्र 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे सीएमए इंटरपेक्षा पण एक्सपिरियन्स जास्त लागतोय जर तुम्ही एमबीए असला. तर माझं म्हणणं हे राहील की इकडचे तिकडचे कोर्सेस न करता, एमबीए वगैरे करायला न जाता तुम्ही सीएमए करा. तुम्हाला जर एफर्ट्स घेण्याची थोडी तयारी असली तर सीएमए तुम्ही होऊन जाल. इट्स अ व्हॅल्यू फॉर मनी कोर्स. आता एनटीपीसी मध्ये ऍड होती, तुम्हाला एक्झिक्युटिव्ह फिनान्स पाहिजे होता, सीए किंवा सीएमए, तर यांचं पण पॅकेज चांगलं होतं. अजून थोडे ऍड्स बघूया. इंडियन ऑइल कंपनीमध्ये असिस्टंट ऑफिसर ग्रेड ए, ठीक आहे, फायनान्स फंक्शनमध्ये पाहिजे होतं. एज्युकेशनल क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट प्लस तो कॅन्डिडेट सीए इंटरमिजिएट किंवा सीएमए इंटरमिजिएट पाहिजे. ठीक आहे. आणि तो सीए फायनल किंवा सीएमए फायनल पास झालेला नसायला पाहिजे, कारण ते ओव्हर क्वालिफिकेशन आहे या पर्टिक्युलर पोस्टसाठी. ठीक आहे. म्हणजे सीए सीएमए इंटरला पण परमनंट जॉब असतात हे सांगितले यामध्ये. ठीक आहे. ओव्हर क्वालिफिकेशन यासाठी दिले की ते लोक सोडून जाऊ नयेत परत, कारण ते ओव्हर क्वालिफाईड आहेत. म्हणून त्यांना सांगितले की तुम्ही फायनल झाला असला तर अप्लाय करू नका, फक्त इंटर झाला असला तर अप्लाय करा. आणि याला पॅकेज बघा, ह्याला 40,000चं बेसिक होतं आणि त्याच्यावर हाऊस रेंट अलाउन्स, लिव्ह एन्कॅशमेंट, पीआरपी, प्रॉव्हिडंट फंड, हे सगळे बेनिफिट्स मिळून ओव्हरऑल तुमचं रिम्युनरेशन म्हणजे सॅलरी जाते वर्षाची 14,23,000. सीएमए इंटरला आता याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, पण 2 व 3 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर जर तुम्हाला 14 लाखाचं पॅकेज मिळते तर किती कमी कोर्सेस आहेत असे त्याच्यामध्ये मिळते. म्हणजे फक्त तुम्हाला इंटर करायचं आहे, फायनल पण नाही. आता फायनलची एक ॲड बघूया, कोल इंडिया. तर कोल इंडिया ही गव्हर्नमेंट कंपनी आहे. मी मुद्दामून गव्हर्नमेंट दाखवले, प्रायव्हेटमध्ये तरी एन नंबर ऑफ ॲड असतील, खूप ॲड असतील. तर गव्हर्नमेंट कंपनी असल्यामुळं तुम्ही बघा, फायनान्समध्ये त्यांना कोण पाहिजे होतं मिनिमम क्वालिफिकेशन, क्वालिफाईड सीए किंवा आयसीडब्ल्यू म्हणजे सीएमए. म्हणजे ना बीकॉम ना बाकी काय एमबीए वगैरे, फक्त सीए किंवा सीएमए. ठीक आहे. बऱ्याच लोकांना वाटते कुठले पण कोर्स करतात त्यांना वाटते फिनान्सचा कोर्स करतात. एमबीए, सीए किंवा सीएमए हे 2च फिनान्सचे प्रोफेशनल कोर्स आहेत इंडियामध्ये. सीएस नावाची एक डिग्री आहे, ती पण प्रोफेशनल डिग्री आहे, पण ती लॉची डिग्री आहे, ती कंप्लायन्स डिग्री आहे, लॉची डिग्री आहे, फिनान्सची नाही. फिनान्सच्या 2च डिग्री आहे, सीए किंवा आयसीडब्ल्यू म्हणजे सीएम. ठीक आहे. त्यानंतर ह्याला पॅकेज किती होतं तर 60,000चं बेसिक होतं दुसऱ्या वर्षी, म्हणजे पहिल्या वर्षी 50,000, दुसऱ्या वर्षी 60,000. तर हे मगाशी 40,000 बेसिकवर 14 लाखाचं पॅकेज होतं. तर ह्याच्यावर पण 60,000 बेसिकवर तुम्हाला पीआरपी, हाऊस रेंट अलाउन्स, डिअरनेस अलाउन्स, प्रॉव्हिडंट फंड असं मिळून तुमचं पॅकेज साधारण 18 लाखाच्या आसपास नक्की जाईल. तर हे काही सीएमए आहेत जे इंडस्ट्रीमध्ये आहेत. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचे सीएमडी,
त्यानंतर CMA HK जोशी मॅडम, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या CMD, म्हणजे CMD म्हणजे सगळ्या कंपनीचा हेड. ठीक आहे. त्यानंतर CMA के श्रीकांत, पॉवर ग्रिडचे CMD, CMA यात्रिक विन, CMA नयन मेहता, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे CFO म्हणजे फायनान्सचा हेड, रिलायन्स जिओचे CFO रजनीश जैन. ठीक आहे. तर हे आता चेंज झाले असतील थोडे, कारण 1-2 वर्ष जुनी स्लाइड आहे ही. पण सांगायचा हेतू आता की इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला भरपूर लोक CFO, डायरेक्टर फायनान्स म्हणून मिळतील. ठीक आहे. म्हणजे हा तुमचा प्रश्न असतो की CM एवढं चांगला तर दिसत कुठं नाही. तर इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे, मी जे कंपनीमध्ये काम करायचो 21 प्लॅन्ट होते, 21 प्लॅन्ट पैकी 19 प्लॅन्टचे प्लॅन्ट फिनान्स हेड जे होते माझ्यासारखे, ते सगळे CMA होते. ठीक आहे. सो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. CMAचं पोटेन्शियल. ही स्लाइड एक दाखवते की CMA CS या लोकांचा सप्लाय कसा आहे. तर सप्लाय सध्या 10:2:2 आहे. ज्यांना थोडंसं मॅथ्स कळते किंवा स्टॅट्स कळते, रेशो कळते, ठीक आहे, त्यांना हे कळेल. 10:2:2 आहे. तर 10 CA मागं 2 CMA आणि 2 CS आहेत. पण त्यांची रिक्वायरमेंट किती आहे, तर इंडस्ट्रीमध्ये 10 जणांपैकी 7 जण फायनान्समध्ये, CA असायला पाहिजे, 2 CMA असायला पाहिजे, 1 CS असायला पाहिजे. तर यावरनं पण आपल्याला दिसते की CMA ची रिक्वायरमेंट जी आहे त्या मानाने त्याचा सप्लाय एवढा नाही आहे. ठीक आहे. CMA जी रिक्वायरमेंट आहे त्या मानाने त्याचा सप्लाय नाही, शॉर्ट सप्लायमध्ये आहे CMA. त्यानंतर फी किती आहे, तर सध्या CMA ची जी आहे फाउंडेशनची फी आहे ती क्लासची आणि बुक्सची फी मिळून तुमची 17,000 आहे. सध्या पुढं फी कदाचित वाढू शकते. फी मुद्दामून रिझनेबल ठेवलेली आहे, कारण CMAचा आम्हाला प्रसार करायचा आहे. CMA चांगला कोर्स असून त्याला एवढी डिमांड जी नाही आहे मुलांच्या, त्याचा आम्हाला प्रसार करायचा आहे. ठीक आहे, म्हणून कमी आहे. अदरवाईज ही फी वाढू पण शकते, हे लक्षात ठेवा. इंटरमिडिएटला तुम्हाला दोन्ही ग्रुपला मिळून 23,000 रजिस्ट्रेशनची आणि पर ग्रुप 17,000 सध्या फी, ती वाढू पण शकते. तर असं मिळून CMA आहे पूर्ण. इंटर झाल्यानंतर तुम्हाला जॉब लागतोय. CMAचा अजून एक फायदा म्हणजे इंटर झाल्यानंतर तुम्ही जॉबला पण आर्टिकलशिप म्हणू शकताय. CA मध्ये मात्र तुम्हाला CA कडेच आर्टिकलशिप करायला लागतं. म्हणजे CMA झाल्यानंतर तुम्ही CMA कडे करा किंवा जॉब करा, म्हणजे तुम्हाला चांगला स्टायपेंड पण मिळेल, 15, 20, 25, 30,000 सॅलरी पण मिळेल. आपण तर बघितले CMA इंटरचे जॉब कसे असतात ते. सो खूप व्हॅल्यू फॉर मनी कोर्स आहे. इथं काय लिहिले बघाल, म्हणजे एकदम तुम्ही जे महाग एज्युकेशन घेताय त्याच्या इंटरेस्ट कॉस्टमध्ये, टोटल कॉस्ट ऑफ CMA कोर्स इज इवन लेस दॅन इंटरेस्ट कॉस्ट पर एनम ऑन लोन टेकन फॉर हायर एज्युकेशन. म्हणजे खूप महाग MBA ला 15-20 लाख, पण काय ठिकाणी 50 लाख खर्च करताय. त्याच्या इंटरेस्टमध्ये CMAचा कोर्स होतोय. फक्त तुमची मेहनत घेण्याची तयारी असायला पाहिजे. तर आमचे क्लास विजडम ट्युटर्स कोल्हापूर प्रायव्हेट हायस्कूलच्या शेजारी आहेत कोल्हापूरमध्ये. तर बेसिकली का जॉईन करावेत तुम्ही, तर एक तर रँक होल्डर फॅकल्टी आहे. तुम्हाला नॅशनल लेवलला पण कोण ऑल इंडिया सेकंड रँक ट्युशन CMAची घेणारा मिळणार नाही, जो इथं मिळतोय तुम्हाला कोल्हापूरमध्ये. आम्ही तर बाहेर होतो. कोल्हापूरला येण्याचं कारण म्हणजे बिझनेस करण्यासाठी झालो. ठीक आहे. सो रँकर फॅकल्टी आहे, क्वालिफाईड फॅकल्टी आहे. आमच्या सगळ्या फॅकल्टी 4-5 फॅकल्टी आहेत, त्या सगळ्या CA आहेत किंवा CMA आहेत, हे लक्षात घ्या. आणि ज्याला ज्या एरियामध्ये एक्सपिरियन्स आहे तो तीच गोष्ट शिकवतो. इंडस्ट्री ओरिएंटेड टीचिंग आहे. या सगळ्या प्रॅक्टिकल CMA सारखे कोर्स जे आहेत ते प्रॅक्टिकल आहेत, थेरोटिकल नाहीत. मग तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काम केलेली लोक पाहिजेत तसं शिकवायला. कन्व्हिनियंट लोकेशन आहे, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोड आहेत. 24/7 वायफाय आहे, लायब्ररी आहे, स्टडी रूम आहे. पर्सनलाइज अटेन्शन आहे. असं नाही की बॅच 200-200 जणांची असत्या. ठीक आहे. रिझनेबल फी आहे. ठीक आहे. छोटी बॅच असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर अटेन्शन मिळते, गायडन्स मिळते. म्हणून तुम्ही ट्युशन जॉईन करायला पाहिजे आमच्या. तर हे CMA बद्दल आणि आमच्या क्लासबद्दल, माझ्याबद्दल थोडीशी माहिती होती. आय होप तुम्हाला आवडलं असेल. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू. आणि कॉल आणि मेसेज करा ॲडमिशनसाठी. डिसेंबरचे ॲडमिशन आता सुरू झालेले आहेत. थँक्स.